बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या 288व्या जयंतीनिमित्त कराड शहरात प्रथमच भव्य आणि ऐतिहासिक जल्लोष पाहायला मिळाला. रिपब्लिकन पार्टीचे युथ जिल्हा सरचिटणीस आणि युवा नेतृत्व राज चव्हाण यांच्या पुढाकारातून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कराड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सामाजिक एकता, संस्कृती जतन आणि समाजाच्या ऐतिहासिक जाणीव करून देण्याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. युवा नेतृत्व राज चव्हाण यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वाभिमान आणि देशाच्या उभारणीत दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. समाजाची ओळख जपली तरच भविष्य उज्ज्वल होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वामुळे कराड शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली. यामुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बंजारा गॅजेट्स आणि स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून राज चव्हाण हे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तसेच ते गोरगरिबांना सर्व प्रकारची मदत करण्याचे काम देखील करत आहेत. या कार्यक्रमाला कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे, DYSP राजश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजप मंडल अधिकारी तुकाराम नलवडे, माजी सरपंच राहुलदादा पाटील, विद्यमान सरपंच अश्विनी नलवडे, उपसरपंच मोहन चव्हाण, युवा नेतृत्व सागर भाऊ नलवडे, समाजसेवक बापू साहेब लांडगे, रिपब्लिकन पार्टीचे मुकुंदराव माने, जिल्हाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, भारत सरकार नोटरी ॲडव्होकेट विठ्ठलराव येळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच राज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही जयंती केवळ उत्साह नव्हे तर बंजारा समाजाच्या एकजुटीचा आणि संस्कृती जतनाचा भव्य संदेश देणारा ऐतिहासिक क्षण ठरला. कागद दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड.